बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील भोपा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोपा या ठिकाणी महिला दिनाचे औचित्य साधून शने हे शाळेतील विद्यार्थ्यांचे आर्थिकदृष्ट्या मनोबल वाढवण्यासाठी म्हणजे आनंद नगरीचे उद्घाटन केलेले असल्यामुळे आपण हे पाहू शकताय की नफा तोटा या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोपा येथे आयोजन केलेले आहे आणि ह्या विद्यार्थ्यांनी म्हणजे स्टॉल लावलेले आहेत। या स्टॉलच्या माध्यमातून श्री नफा आणि तोटा हे आपण हे पाहू शकता। हे प्रत्येकाने स्टॉल लावलेले आहेत। हे नफा तोटाच्या माध्यमातून श्री आपण हे पाहू शकता की विद्यार्थ्यांनी हे नफा तोटा तरी आपण सरांना विचारू हे सर काय सांगताय हे जे आज नफा तोटा आणि महिला दिनाचे औचित्य साधून शेने जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोपा या ठिकाणी आनंद नगरी उभा केलेले असल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांनी म्हणजे मनोबल वाढवण्यासाठी हे आर्थिक देवाणघेवाणीसाठी आज खाद्यपदार्थच्या माध्यमातून खरेदी विक्री करीत आहात त्याबद्दल जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोपा यांच्या बाल आनंद मेळाव्यासाठी उपस्थित राहिलो आहोत। सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे स्टॉल उभे केलेले आहेत। जवळपास 47 स्टॉल विद्यार्थ्यांनी लावले आहेत। यामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थांचे रेलचेल दिसून येत आहे। यामागचा उद्देश असा आहे की त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावं आणि स्वतः कमाई कशी करायची याचं शिक्षण मिळावं म्हणून हा बालानंद मेळावाचं आयोजन प्रत्येक शाळेमध्ये केलं जात आहे। त्याचबरोबर आज या ठिकाणी महिला मेळाव्याचे आयोजन केलं होतं। यासाठी उपस्थित महिला पालक उपस्थित आहेत। या कार्यक्रमाचं सुंदर असं आयोजन या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षकवृंद यांनी केलं। सर्वांचं खूप खूप धन्यवाद। सदरी सर म्हणतात की विद्यार्थ्यांसाठी चांगला उपक्रम हाती घेतलेला असल्यामुळे नियोजन केलेलं आहे। तरी सन्माननीय केंद्र प्रमुखांनी आवर्जून उपस्थिती लावलेली असल्यामुळे सर काय सांगता हे आनंद नगरीमध्ये आपण आवर्जून उपस्थित आहात त्याबद्दल? निश्चितच या ठिकाणी आनंदनगरीमध्ये मुलांचा उत्साह आणि त्यांना स्वतःच्या कमाईमधून जो ते कमाई करणार आहे त्यासाठीचा त्यांचा जो आनंद आहे निश्चित द्विगुणित झालेला दिसतोय। या ठिकाणी पालकांचा भरपूर प्रतिसाद या ठिकाणी दिसतोय। त्याचबरोबर या ठिकाणी त्यांना या माध्यमातून व्यवहार कसा करावा व्यवसाय कसा करावा याचं ज्ञान या ठिकाणी मिळणार आहे। तो अनुभव या ठिकाणी विद्यार्थी आज घेणार आहेत। निश्चितच या शाळेचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक या सर्वांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी व्यावसायिक बनण्यासाठीची संधी आणि अनुभव घेण्यासाठीची संधी निर्माण करून दिली त्याबद्दल त्यांचं कौतुक आहे आणि विद्यार्थ्यांना पण या ठिकाणी या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून देत आहे। सदरील केंद्रीय प्रमुखांनी म्हणजे आवर्जून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आपण हे पाहू शकताय ते विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे। या शाळेच्या आदर्श शिक्षक आहेत आणि ज्यांनी ह्या महिला दिनाचे औचित्य साधून शेने आनंद नगरीचे अध्यक्षस्थान भूषवले त्या सन्माननीय तिडके मॅडम हा आनंदमय वातावरणामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोपा या ठिकाणी महिला दिनाचे औचित्य साधून शनी लहान विद्यार्थ्यांचे आर्थिक देवाणघेवाण मनोबल वाढवण्यासाठी हे आनंद नगरीचे आयोजन केलेले असल्यामुळे आपण काय सांगू इच्छिता? आज बाल आनंद मेळावा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोपा या शाळेमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कमवा आणि शिका या उद्देशाने आम्ही आज बाल आनंद मेळावा उद्घाटन केलेलं आहे आणि बाल आनंद मेळावा घेतलेला आहे। सदरील अध्यक्षस्थान बसवलेल्या श्रीमती अनिता तिडके यांनी आपले म्हणजे सांगितलेलं आहे। तरी महिलांना आपण विचारू मॅडम काय सांगताय हे आनंद नगरीच्या माध्यमातून श्री विद्यार्थ्यांसाठी चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे त्याबद्दल? हा आनंद नगरीचा उपक्रम एकदम चांगला आहे। याच्यातून विद्यार्थी कमवा आणि शिका नफा तोटा अशा वेगवेगळ्या गणितीय बाबी याच्यातून त्यांना म्हणजे चिल्लर पैशाची सुद्धा देवाणघेवाण कशी करायची हे समजेल आणि त्याच्यातून खूप मुलांना आनंद मिळू शकतो एवढं मी सांगू शकते। गावच्या प्रतिष्ठित महिला ताई काय सांगताय हे जे विद्यार्थ्यांनी आनंद नगरी साजरी केली त्याबद्दल?
सर आम्हाला तर नाही का खूप आनंद वाटायला लागला आनंदनगरीमध्ये आल्यानंतर. मुलांनी चांगला कार्यक्रम केला, त्यांचं बघून आम्हाला खूप आनंद वाटतो. आपण पाहू शकता लाईव्ह दिवकरेच्या माध्यमातून सिने. दीदी काय सांगते, आपण एक प्रतिष्ठित घराण्यातील महिला असल्यामुळे आज आवर्जून आपण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोपा या लहान मुलासाठी आयोजित केलेल्या आनंदनगरीला उपस्थित आहात, त्याबद्दल खरंच आनंद वाटतो की आम्हाला हे लहान लहान लेकरांनी स्टॉल टाकले आणि ह्यांची उत्सुकता बघून खरंच खूप आनंदी झालो आहोत आम्ही. हे पुढं चालून वाटचालीस असेच व्यवसाय करण्यासाठी नफा किंवा तोटा माहिती होत जाईल. शाळेतील आनंदनगरी व शिक्षकांनी शिक्षणच नव्हे तर इतर व्यवसायसुद्धा ह्यांच्याकडून करून घेतला. विद्यार्थ्याकडून कळालं, त्यातून त्या विद्यार्थ्यांना कळायला पाहिजे की व्यवसाय कसा केला पाहिजे. पुढं चालून भविष्यात काही लेकरं विद्यार्थी व्यवसायाकडे वळतील तर काही लेकरं शिक्षणाकडे जातील. तर यातून खरंच खूप आनंद झाला, एवढंच सांगू शकतो. सदरील महिला वर्ग देखील आनंदित असून सिने बाल बच्चे देखील हे आनंद नगरीचा म्हणजे आवर्जून उपभोग घेताना दिसतात. आपण हे पाहू शकता, हे चिमुकले देखील खरेदी विक्री करताना दिसत आहेत. आपण हे पाहू शकताय लाईव्ह दिवकरेच्या माध्यमातून सिने. हे सदरील ते म्हणजे चांगल्या खेळमेळीच्या वातावरणामध्ये इथं आनंद नगरी साजरी होत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्च प्राथमिक शाळा भोपा या शाळेमध्ये आनंद नगरी साजरी होताना आपण पाहत आहात. तरी आपल्याबरोबर आहेत हे जे आनंद नगरी साजरी करणारे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोपा येथे नामवंत प्रतिष्ठित व्यक्ती अधिकारी तथा महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित असून या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक जीवनरावजी मुंडे सरांना आपण विचारू, काय सांगताय हे जे आज खेळमेळीच्या वातावरणामध्ये लहान मुलांसाठी आनंद नगरी साजरी केली त्याबद्दल? आज आनंद मिळावा आणि जागतिक महिला उत्साहामध्ये साजरा केला जातो. या कार्यक्रमामागचा उद्देश की आपण एखादा व्यवहार करत असताना त्यामध्ये नफा होतो की तोटा होतो आणि त्याचा अनुभव प्रत्यक्ष घेण्याचा मुलांना या कार्यक्रमाद्वारे संधी मिळते आणि यातूनच त्यांची खरी कमाई काय असते. आजपर्यंत ते बालक आहेत ते आईवडिला मोठ्या भावाच्या मदतीनं कुठलाही व्यवहार करतात, परंतु आज ती स्वतः प्रत्यक्ष व्यवहार करणार आहेत आणि त्यामधून त्यांना नफा तोटा, नाणी, नोटांची ओळख अशा प्रकारच्या विविध प्रकारचे अनुभव त्यांना येणार आहे. काही खाण्या गावाच्या वतीनं सर्वांचे मनपूर्वक खूप स्वागत करतो, आभार मानतो. सदरी शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक जीवनरावजी मुंडे सरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही म्हणजे उपक्रम हाती घेतलेला असल्यामुळे आपण पाहू शकताय की विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी हे पहा, आपण पाहू शकता हे विद्यार्थी ते आहे आवर्जून. दीदी काय सांगते हे आनंद नगरी लहान मुलाचे पाहते त्याबद्दल? काही नाही, मस्त सगळ्यांनी स्टॉल टाकले, छान आनंद घेते आनंद नगरीचा. भाभी काय सांगताय आनंद नगरीचा आनंद वाटतोय का? खूप आनंद वाटतंय हे बघून, लहान लहान बाळाचं कौतुक वाटायला लागले. खूप आनंद वाटायला लागले, समाधान. दुसऱ्या भाभी काय सांगताय? आनंद वाटायला आपलीच मुलं प्रगती करायला इथं पुढे चालून अशीच प्रगती करते ते. खूप आनंद वाटायला जीवाला. सदरील सांगतात की खूप आनंद वाटतोय आम्हाला हे पाहून शिनी म्हणजे आपण पाहू शकता. हे आपण पाहू शकता की आनंद नगरीमध्ये देवदैप शाळेचे जिल्हा परिषद मुख्याध्यापक आश्रुपा तिरके सरांनी हे म्हणजे खरेदी विक्री मुलाकडून खाद्यपदार्थ खरेदी केलेले आहेत. आपण पाहू शकता की शिक्षकांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी ते केलेलं आहे. लाईव्ह दिवकरेच्या माध्यमातून आपण हे दृश्य पाहू शकताय की अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये ते विद्यार्थ्यांचं सगळं म्हणजे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा भोपा या शाळेमध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा या शाळेमध्ये आनंद नगरी साजरी होताना आपण पाहू शकता. विद्यार्थ्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये हे कार्यक्रम होत असल्यामुळे चांगला उपक्रम होत असून शाळेने देखील चांगल्या प्रकारे असे म्हणजे नियोजन केलेले आहे. पाहू शकता आपण आनंद नगरी विद्यार्थ्यांची साजरी होते. पहा हे म्हणजे विद्यार्थ्यांचे आईवडील आलेले खरेदी विक्री खाद्यपदार्थाची करताना दिसत आहेत. पत्रकार बाबुराव तिडके, लाईव्ह दिव्य कव्हरेज बीड.